श्री नरहरी सीताराम झिरवाळ, माननीय उपाध्यक्ष, महाराष्ट्र विधानसभेचे माजी उपाध्यक्ष. हे झिरवाळ श्री नरहरी हे विधानसभेचे उपाध्यक्ष होते आणि त्यावेळेस अध्यक्ष कोणी नव्हतं आणि संपूर्ण कारभार ते बघत होते. त्यानंतर ते पक्ष फुटले वगैरे, म्हणजे बराचसा जो भाग झालेला आहे राजकीय क्षेत्राचा, तर तो सभापती असतानाच ही फाटाफूट झालेली आहे. आता झिरवाळ यांचा जन्म 1 जून 1959 वनारे, तालुका दिंडोरी, जिल्हा नाशिक येथे झाला. त्यांना लहानपणापासूनच सामाजिक कार्याची आवड आहे. त्यांचं शिक्षण BA पर्यंत झालेलं असून त्यांना मराठी, हिंदी, इंग्रजी या भाषा येतात. त्यांच्या पत्नीचे नाव श्रीमती चंद्रभागा, पत्नी सौ चंद्रभागा हे असून त्यांना 3 अपत्य आहेत, 2 मुलगे आणि 1 मुलगी. त्यांचा व्यवसाय शेती, म्हणजे विविध प्रकारचे शेतीचे उत्पादनं वगैरे घेतात आणि 122 दिंडोरी अनुसूचित जमाती नाशिक हा त्यांचा मतदारसंघ आहे. सन 2001 ते 2014 ते अध्यक्ष सह्याद्री शिक्षण मंडळ दिंडोरी येथील सह्याद्री शिक्षण मंडळाचे ते अध्यक्ष होते. अनेक शैक्षणिक संस्थांना मदत आणि शैक्षणिक सुविधा मिळवून देण्यासाठी त्यांनी प्रयत्न केलेले आहेत. तसंच ते स्वतः आदिवासी समाजातील असल्यामुळे आदिवासी समाजातील अनिष्ट प्रथाबाबत जनजागृती कार्यक्रमाचं आयोजन ते करत असतात. आदिवासी मुलांच्या शिक्षणासाठी ते विशेष प्रयत्न करत असतात. गोरगरिबांना मदत करण्याची त्यांची प्रवृत्ती आहे. 1987 पासून ते विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे बिनविरोध चेअरमन झाले. वनारे 1992 चेअरमन त्यांनी एक संस्था स्थापन केली, श्री संत सावतामाळी दूध उत्पादक सहकारी संस्था, आणि त्याचे ते चेअरमन झाले. त्यानंतर काही काळ जनता पक्षाच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाचं प्रश्न सोडवण्याचा त्यांनी प्रयत्न केला, म्हणजे त्यावेळेस ते जनता पक्षामध्ये होते. त्यानंतर 1994 ते 1999 काँग्रेस पक्षाचं कार्य त्यांनी सुरू केलं आणि काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करून ते गेले. आणि 1999 पासून ज्यावेळेस राष्ट्रवादी स्थापन झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये ते गेले शरद पवारांच्या, आणि अध्यक्ष शरद पवारांच्या पक्षामधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं कार्य करीत असताना त्यांना दिंडोरी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं अध्यक्षपद मिळालं आणि मग दिंडोरी तालुका राष्ट्रवादीमय करण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले. 1987 पासून ते 15 वर्ष, 87 पासून ते 15 वर्ष ग्रामपंचायत वनारेचे सदस्य, सरपंच अशी पदं त्यांनी भूषवलेली आहेत. तसंच पंचायत समिती दिंडोरीचे ते 10 वर्ष सदस्य होते आणि 3 वर्ष उपसभापती म्हणूनही त्यांनी काम पाहिलं. त्यानंतर नाशिक जिल्हा परिषदेचे 2001 ते सदस्य झाले आणि मग नंतर 2004, 2009, 2014 आणि 2019, म्हणजे सध्या 2019 ते 24 पर्यंत महाराष्ट्र विधानसभेचे ते सदस्य
आणि तसेच महाराष्ट्र विधानसभेचे उपसभापती इथे झालेले आहेत. आणि ऑक्टोबर 2019 मध्ये झालेल्या महाराष्ट्र विधानसभेची ज्या निवडी झाल्या त्यामध्ये त्यांची एक निवड झाली आणि 14 मार्च 2020ला ते महाराष्ट्र विधानसभेच्या उपाध्यक्षपदी त्यांची निवड झालेली आहे. आता त्यांना वाचन, गायन आणि सामाजिक कार्याची आवड आहे. वाचनाची आवड आहे, गायनाची आवड आहे. ते राहायला वनारे, पोस्ट वारे, तालुका दिंडोरी, जिल्हा नाशिक येथे राहतात. आणि त्यांचं जे उपाध्यक्ष कार्यालय होतं ते विधान भवन मुंबई येथे होतं. त्यानंतर राहायला ते त्या मुंबईमध्ये सुरुचीच्या बंगल्यामध्ये, सुरुची जी इमारत आहे त्याच्या सचिवालय जिमखान्याच्या बाजूला नरिमन पॉईंटमध्ये, तर तिथे त्यांचं राहायचं त्या काळचं म्हणजे ठिकाण आहे ते. आता बरेचसा घडामोडी झालेल्या आहेत, पक्ष बदलाबदल झालेले आहेत. तर आता हे परत निवडून येतात की किती मताची आघाडी घेतात की कशा पद्धतीचं यांचं हे होतं. श्री नरहरी सीताराम झिरवाळ यांची कशी परिस्थिती होणार हे काही आता लगेच काय सांगता येणार नाही आहे. कारण जे 2019ला ऑक्टोबर ज्या निवडणुका झाल्या, 122 दिंडोरी मतदारसंघ अनुसूचित जमातीमधला, त्यामध्ये एकूण मतदान झालं होतं 2,01,190. तर ह्या 2,09,170 मतापैकी श्री नरहरी सीताराम झिरवाळ यांना 1,24,520 मतं मिळाली आणि ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे होते. त्यानंतर दुसरे जे त्यांचे प्रतिस्पर्धी होते श्री भास्कर गावित शिवसेनेचे होते, ते त्यांना 63,707 मतं मिळाली. त्यानंतर तिसरे श्री अरुण गायकवाड हे वंचित बहुजन आघाडीचे होते, त्यांना 13,476 मतं मिळाली. आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ॲडव्होकेट टिकाराम बागुल यांना 3,148 इतकी मतं मिळाली. आता ही परिस्थिती बदललेली आहे, कारण नुकत्याच लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मंत्री असलेल्या या मतदारसंघाचे दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या ज्या खासदार होत्या, मंत्री, तर त्यांचा पराभव केलेला आहे एका सर्वसामान्य शिक्षक माणसाने. त्यांचं नाव आहे भास्करराव भगरे. आणि पराभूत झालेल्या होत्या डॉक्टर भारती पवार. तेव्हा या दिंडोरी मतदारसंघामध्ये नेमकी काय परिस्थिती होईल आणि हे श्री नरहरी सीताराम झिरवाळ हे अधिक मतांनी निवडून येतील किंवा कशा पद्धतीचा प्रकार होईल की भास्कर गावित हे निवडून येतील किंवा एखादा त्यांना दुसराच भारी प्रतिस्पर्धी एखाद्या पक्षाचा येईल हे सांगता येत नाही. कारण तशीच परिस्थिती आपली धुळे मतदारसंघामध्ये झालेली त्यांचा मतदारसंघ हा एक शेजारीच असलेल्या धुळे मतदारसंघामध्ये देखील मंत्र्याचाच पराभव झाला आणि नाशिकच्या डॉक्टर शोभा बच्छाव या निवडून आलेल्या आहेत. त्यामुळं या निवडणुकीमध्ये नेमकं काय होणार किंवा काय होणार नाही हे कुणालाही आणि काहीही सांगता येत नाही. श्री नरहरी सीताराम झिरवाळ हे निवडून यावेत पुन्हा आणि परत त्यांची ही सदस्यपणाची लोकसभेच्या ही 5वी कारकीर्द असावी असं आमचंही मत आहे. परंतु लोकांचं मत कशा पद्धतीचं आहे हे काय कोणाला सांगता येत नाही. म्हणून या संदर्भामध्ये ही एक
माहिती दिलेली आहे आणि आता निवडणुका लगेच सुरू झालेल्या आहेत. तर आता आमचं हे ATM न्यू वर्ल्ड चॅनल हे संपूर्ण भारतात, महाराष्ट्रात सर्वत्र प्रसिद्ध आहे. तरी या चॅनलसाठी आपण या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. कारण लाखोच्या संख्येने लोक हे बघत असतात, पाहत असतात आणि सगळ्या भागामध्ये हे चॅनल प्रसिद्ध आहे. तर या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि शेअर करा, कॉमेंट करा आणि लाईक करा. धन्यवाद.